चार्टवर दिसणारे 70% ब्रेकआउट हे खरे नसतात. तो फक्त एक ट्रॅप असतो आणि हा ट्रॅप रिटेल ट्रेडरसाठी म्हणजे स्मॉल ट्रेडरसाठी तयार केलेला असतो. पण जर तुम्हाला ब्रेकआउटमध्ये लपलेले हे ट्रॅप आधीच ओळखता आले तर तुमचा लॉस होण्याची शक्यता कमी होईल आणि प्रॉफिट होण्याची शक्यता वाढेल. आणि यासाठीच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फेक ब्रेकआउट ओळखण्याचे 4 जबरदस्त रूल जे 90% ट्रेडर्सना माहीतच नाहीत. जर तुम्हालाही हे रूल्स माहीत नसतील आणि ब्रेकआउट ट्रेड घेताना तुम्ही देखील कन्फ्यूज होत असाल तर आजची व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या स्पेशल व्हिडिओला. पहिले बघूया फेक ब्रेकआउट म्हणजे नेमकं काय. फेक ब्रेकआउट म्हणजे अशी परिस्थिती जिथे प्राइस एका महत्त्वाच्या लेवलच्या बाहेर जातो पण स्ट्रॉंग बनून तिथे टिकत नाही आणि परत लेवलच्या आत येतो. हे जास्त करून ऑपरेटर्स रिटेल ट्रेडर्सला ट्रॅप करण्यासाठी करत असतात. आता यापासून वाचायचं कसं? यासाठी आपला पहिला रूल आहे कॅन्डलची क्लोजिंग पहा, शॅडो नाही म्हणजेच वीक नाही. बहुतेक ट्रेडर्स कॅन्डलची वीक बाहेर गेली की एक्साइटेड होतात, पण वीक हा नेहमीच ट्रॅप असतो. म्हणून जर कॅन्डलची बॉडी लेवलच्या बाहेर क्लोज झाली नाही तर हा फेक ब्रेकआउट असण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून आपला पहिला रूल हा आहे की कॅन्डलची बॉडी लेवलच्या बाहेर क्लोज झालेली असावी, ना की फक्त वीक बाहेर गेलेली. रूल नंबर 2, व्हॉल्यूम कन्फर्मेशन. ब्रेकआउट स्ट्रॉंग हवा असेल तर त्यामध्ये व्हॉल्यूम स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जर कॅन्डल किंवा प्राइस महत्त्वाच्या लेवलच्या बाहेर जात असेल आणि त्याच वेळी व्हॉल्यूम सुद्धा अचानक वर गेला असेल तर असा ब्रेकआउट खरा ब्रेकआउट असण्याची शक्यता जास्त असते. या वाढलेल्या व्हॉल्यूमचा अर्थ असतो की बिग प्लेयर्स किंवा ऑपरेटर्स ॲक्च्युली ती लेवल तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याच्या उलट फेक ब्रेकआउटमध्ये प्राइस तर वर जातो पण त्यामध्ये कमी व्हॉल्यूम असतो. म्हणजेच ही कॅन्डल मोठी तर बनते, महत्त्वाच्या लेवलच्या बाहेर क्लोजही होते, पण त्यामध्ये व्हॉल्यूम कमी असतो. ऑपरेटर्स यामध्ये प्राइस वर खाली हलवतात पण व्हॉल्यूम वाढवत नाहीत कारण त्यांना मोठा कमिटमेंट नको असतो. आता मोठा कमिटमेंट म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा खरा ब्रेकआउट हवा असतो तेव्हा ऑपरेटर्सना मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी आणि विक्री करावी लागते. कारण जास्त शेअर्स जास्त व्हॉल्यूम आणि जास्त व्हॉल्यूम म्हणजे मोठा पैसा कमिट करणे. हाच मोठा पैसा ऑपरेटर्सला फेक ब्रेकआउट करताना रिस्क करायचा नसतो. म्हणून ते क्वांटिटी कमी वापरून फक्त प्राइस वर ढकलतात, ज्यामुळे चार्टवर ब्रेकआउट सारखा लुक येतो. रिटेलर एक्साइटेड होऊन बाय करतात आणि स्वतःचा लॉस करून घेतात. याच्या उलट ऑपरेटर्स ऑपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रेड घेऊन स्वतःचं प्रॉफिट करून घेतात. म्हणून आपला रूल नंबर 2 सांगतो की कॅन्डल जरी मोठी असली, लेवलच्या बाहेर क्लोज झालेली असली, पण त्यामध्ये जर व्हॉल्यूमची कमी असेल तर असा ब्रेकआउट फेक ब्रेकआउट असण्याची शक्यता जास्त असेल. आता तिसरा आणि महत्त्वाचा रूल. समजा महत्त्वाच्या लेवल जवळ एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली ज्यामध्ये व्हॉल्यूम चांगला आहे आणि ती लेवलच्या बाहेर देखील क्लोज होते, तरीही असा ब्रेकआउट फेक ब्रेकआउट असण्याची शक्यता बनू शकते. कसं ते पहा. जर पुढची कॅन्डल लो व्हॉल्यूममध्ये किंवा हाय व्हॉल्यूममध्ये छोटी किंवा डोजी बनली तर असा ब्रेकआउट फेक ब्रेकआउट असण्याचा संकेत असू शकतो. आणि हेच सांगतो आपला रूल नंबर 3. ब्रेकआउट जर खराच असेल तर बायर्स पुढची कॅन्डल देखील पुश करतात, पण ब्रेकआउट नंतर पुढची कॅन्डल छोटी किंवा डोजी बनली ज्यामध्ये व्हॉल्यूम हाय किंवा लो असेल तर याचा अर्थ असतो की बिग प्लेयर्सनी माघार घेतली आहे आणि मार्केटची दिशा कमजोर होणार आहे. यामुळे असा ब्रेकआउट 70 ते 80 वेळा फेल होतो. म्हणून आपला रूल नंबर 3 सांगतो की फक्त स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेकआउट पुरेसा नाही, त्याच्या पुढची कॅन्डल पण तेवढी स्ट्रॉंग आणि मोठी हवी. आता तुम्हाला फेक ब्रेकआउट आणि रिअल ब्रेकआउट कसा ओळखायचा हे समजलं असेलच. आता बघूया तुमचा आवडीचा प्रश्न, यामध्ये ट्रेड कशी घ्यायची. इथे 2 ट्रेड पॉसिबल असतात. एक म्हणजे रिअल ब्रेकआउट ट्रेड आणि दुसरी म्हणजे फेक ब्रेकआउट ट्रेड. समजा स्ट्रॉंग कॅन्डलने सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लाईन क्लिअर तोडला असेल आणि पुढची कॅन्डल सुद्धा स्ट्रॉंग व्हॉल्यूम सोबत कंटिन्युएशन दाखवत असेल तर हा असतो आपला प्युअर ब्रेकआउट. आणि अशा प्राइस ऍक्शन मध्ये आपण या सेकंड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यावर इथे ट्रेड घेऊ शकतो. सपोर्ट ब्रेकआउट असेल तर सेकंड स्ट्रॉंग कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यावर इथे आपण ट्रेड घेऊ शकतो. टार्गेट असतील 1:1 किंवा 1:2. म्हणजे तुमचा 20 रुपयाचा स्टॉप लॉस असेल तर टार्गेट असले पाहिजेत 20 ते 40 रुपये. ब्रेकआउट ट्रेडमध्ये तुम्ही टार्गेट शिफ्टिंग करून इझिली मोठे टार्गेट घेऊ शकता. ही झाली एक ट्रेड जिला रिअल ब्रेकआउट ट्रेड म्हणतात. आणि याच्या उलट असते फेक ब्रेकआउट ट्रेड. समजा स्ट्रॉंग कॅन्डलने इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली
आणि पुढची कॅन्डल डोजी किंवा इंडिकेशन कॅन्डल बनली ज्यामध्ये व्हॉल्यूम पण कमी असेल तर हा असू शकतो फेक ब्रेकआउट. आणि इथेच आपण ऑपोजिट डायरेक्शन मध्ये ट्रेड घेऊ शकतो. ट्रेडसाठी जी मोठी कॅन्डल मोठ्या व्हॉल्यूम सोबत परत महत्वाच्या लेवलच्या आत क्लोजिंग देईल त्या कॅन्डलच्या लो पॉइंटवर आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो. आता ब्रेकआउट ट्रेडमध्ये अजून एक ट्रेड लपलेली असते आणि ते दाखवायचं काम करतो आपला रूल नंबर 4. रिअल ब्रेकआउट कधीही पळत नाही, तो नेहमी परत येऊन रिटेस्ट देतोच. प्राइस परफेक्ट सेटअप असा असतो. प्राइस लेवल ब्रेक करतो, थोडा वर किंवा खाली जातो त्या ब्रेकआउट नुसार आणि परत त्या तुटलेल्या लेवलला येऊन टेस्ट करतो आणि जेव्हा तो पुन्हा उडी मारतो तेव्हा ब्रेकआउट कन्फर्म होतो आणि याला म्हटलं जातं रिस्पेक्ट द लेवल. म्हणून आपला रूल नंबर 4 हेच सांगतो की ब्रेकआउट होऊन प्राइस परत त्या लेवलला रिटेस्ट करायला आलं पाहिजे आणि पुन्हा ब्रेकआउटच्या डायरेक्शन मध्ये रिव्हर्स फिरलं पाहिजे आणि अशी ट्रेड सेफ आणि हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड असेल. इथे आपण रिटेस्ट करायला आलेला कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक झाल्यावर ट्रेड घेऊ शकतो. आता तुम्ही इथे थोडे कन्फ्यूज झाला असाल की ब्रेकआउट झाल्यावर लगेच ट्रेड घ्यायची की रिटेस्टची वाट बघायची. पण चिंता करू नका, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर करून सांगतो. जर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही कॅन्डलमध्ये स्ट्रॉंग बॉडी प्लस स्ट्रॉंग व्हॉल्यूम असेल तर ब्रेकआउटवर इमिडिएट एंट्री घ्यायची. सेकंड कॅन्डलचा हाय किंवा लो त्या ब्रेकआउटनुसार. दुसरा पॉइंट, जर सेकंड कॅन्डल एकदम वीक डोजी किंवा त्या कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम कमी असेल तर तुम्हाला वाट बघायची आहे. मार्केट एक वेळ मोठ्या व्हॉल्यूम सोबत अपोजिट साइडला कॅन्डल बनवून रिव्हर्स फिरेल तेव्हा तुम्ही इथे अपोजिट डायरेक्शन मध्ये ट्रेड घेऊ शकता किंवा थोडा अप किंवा डाऊन मुवमेंट देऊन परत त्या लेवलला रिटेस्ट करायला येईल तेव्हा इथे तुम्ही ब्रेकआउट ट्रेड घेऊ शकता. सोप्या भाषेत मोमेंटम असेल तर लगेच एंट्री, मोमेंटम नसेल तर वाट बघायची आहे रिटेस्ट किंवा प्राइस रिव्हर्स फिरण्याची. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर ब्रेकआउट असो, रिटेस्ट असो किंवा फेक ब्रेकआउट असो या तिन्ही ट्रेड तुम्ही कधी मिस नाही करणार. आणि मला खात्री आहे की आजची व्हिडिओ पाहताना तुमचाही कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल. जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या त्या मित्रांना शेअर करा ज्यांना अशा सोप्या आणि पॉवरफुल ट्रिक्सची खरंच गरज आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. भेटूया पुढच्या भागात अजून एक महत्त्वाच्या टॉपिक सोबत.